नमस्कार मित्रांनो, उडान फायनान्समध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आजची आपली बोधकथा आहे, दुःखामध्ये आनंद मिळवण्याची कला प्रत्येकाकडे पाहिजे. त्या संदर्भात एक छोटीशी गोष्ट सांगतो. एका व्यक्तीच्या मागे वाघ लागतो आणि तो त्या वाघापासून बचाव करण्यासाठी भरधाव वेगाने पळत असतो. पळत असताना त्याला एक मोठं झाड दिसतं. तो झाडावरती बरोबर चढतो. झाडावरती चढल्याच्या नंतर त्याला असं वाटतं आपण इथं सुरक्षित आहोत. त्याच्या आजूबाजूला लक्ष जात नाही, पण त्या झाडावरती खूप मोठं आजगर असतं. त्या आजगर त्या व्यक्तीला पाठीमागून येऊन विळखा घालतं आणि तो बघतो आपण आता इथं अडकलेलो आहोत. खाली वाघ आपली वाट बघतो शिकारीसाठी, वरती आजगराने आपल्याला विळखा घातलेला आहे. आणि त्या आजगरापासून सुटका करण्यासाठी तो स्वतःची झटापट करत असतो. झटापट करताना त्या वृक्षाच्या काही फांद्या हलतात. त्या वृक्षाच्या काही फांद्या हलल्यामुळे बाजूलाच तिथं एक भलं मोठं आग्यामोळाचं पोळं असतं. त्याच्यामध्ये ते पोळं तुटलं जातं आणि आग्यामोळाच्या माश्या त्याच्यावरती तुटून पडतात. त्याला चावा घ्यायला सुरुवात करतात. एवढे सगळे संकट उभे असताना खाली वाघ आहे, वरती आजगरने विळखा घेतलेला आहे आणि आग्यामोळाचं पोळं तुटल्यामुळे त्या माश्या त्याच्यावरती तुटून पडलेल्या आहेत. एवढं सर्व संकट असताना ते जे मधमाशाचं पोळं आहे त्याच्यातून मध वरून थेंब थेंब मध टिपकत असतो. त्याच्यामध्ये तो एवढे संकट असताना ते मधाचं पोळं बघतो आणि आपलं तोंड उघडतो आणि त्यामध्ये ते मध तोंडामध्ये येतो त्याचे, आणि तो मध खाण्याचा आनंद घेतो. याच्यातून आपल्याला एकच शिकायला भेटतं मित्रांनो, संकट हे येत राहतील, जात राहतील, पण जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये ताकद आहे किंवा कष्ट करण्याची उमेद आहे तोपर्यंत एक सलग एक सारखी जर कष्ट आपण करत राहिलो, संकट हे चालूच राहतील. संकट आल्याच्या नंतर आपण माघार घेणं किंवा कुठंतरी थांबणं हे चुकीचं आहे. कारण या कथेमधल्या व्यक्तीला हे पण माहिती आपण खाली गेलो तर आपल्याला वाघ खाणार आहे, वरती आजगर तरी आपल्याला जिवंत सोडणार नाही, मधमाशाच्या पोळ्यामधले मधमाशा आपल्याला चावा घेता येते, म्हणजे समोर मृत्यू तर आहेच, पण त्याच्यामध्ये त्याला ती जी संधी भेटलेली मध खाण्याची किंवा ती आनंद घेण्याची, त्याने ती पण सोडलेली नाही. त्यांनी त्या गोष्टीचा विचार करून खंत करत बसलेलं नाही का आता आपण मरणारच. समोरच्या वेळेचं भान ठेवून थोडंसं होईना जो आनंद मिळवता येईल तो त्यांनी मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या कथेतून आपल्याला एकच शिकायला भेटतं, काही लोक हातबल होऊन जर खूप संकटामागे संकट येत असले काही लोक आत्महत्या करतात, स्वतःला संपून घेतात. हे असं न करता आपण प्रयत्नशील राहावं, आपण योग्य मार्गाने प्रयत्न करत राहावं. यश हे आपोआप आपल्याकडे धावत येतं आणि संकटांना तोंड देण्याची ताकद पण यशच देतं आपल्याला. त्यामुळे या कथेतून या गोष्टीचा बोध घेऊन पुढील भागामध्ये नवीन कथा किंवा फायनान्स संदर्भातील काहीतरी चर्चा आपण करू. धन्यवाद मित्रांनो.